भाऊने माझ्या चॅनलचं प्रमोशन केलंय म्हणलं विषयच नाही. कळसूबाई पायथ्याशी वरती नाही, रात्रीच्या चढायचं 1:30 वाजता. काय घेतलंय तुषार तू? ही बोर कशाला? हे काही सध्या आमची ही परिस्थिती आहे की आम्ही हरिश्चंद्रगड रस्ता महामार्ग चुकलेलो आहोत. ते पण का जे ट्रिपचे निर्माते आहेत हरिभाऊ ढवळे यांच्या एका चुकीमुळं. काय म्हणणं आहे गोष्टी तुमचं सांगा. खरं बोल. त्याच्यामुळे सांगत असतोय असले खड्डे ऐकत जा. त्याच्यामुळे असला आलंय कुठे येडा बाबळा काय गाडी 80च्या खाली आहे का सांगतो. काय काय चालेल नाही. गाडी 80च्या खाली आली का मला सांग. काय हे वातावरण ढगाळ, उन्हाचं वातावरण ढगाळ. मित्रांनो सारखी सारखी गाडी चालवून भूक लागली होती बरं का आम्हाला. मग आम्ही तसंच एक मिसळ खाल्ली आणि तसंच पुढच्या दिवशी निघालो. पण अरे भाऊ आम्ही मग रस्ता हरवलेलो, आणखी पण सापडत नाही आम्हाला हरिश्चंद्रगड. ना पुढं गाडी ना माग गाडी ना मोबाईल रेंज ना कुणी सांगायला कुठे काय विषय. हरी टर्न घेऊ थाकला. काय माहिती बघा हरी भाऊ सापडतो की नाही हेच महत्वाचं आहे. हे म्हणाव खाली भावा तुझं आता यांना विचारायचं काय. मित्रांनो घाटातच आम्हाला एक नाका लागला बरं का. तिथं आमच्याकडून त्यांनी 85 रुपये घेतले आणि आम्हाला एक पावती दिली. मग आम्ही ती पावती घेऊन तसंच पुढे निघालो. अशा प्रकारे तुषार साबळे आणि फायनली आम्ही पोहोचलो आहेत गडावरती. पोहोचलो गडावर. दगुंडे यार चालायचं. चलो हम जाने वाले अब. किधर अरे गडावर. मराठी बोल. गडावरती बाळा कुदर करू नकोस. हो अरे बोले वज आहे आपल्या बॅगेमध्ये. वज म्हणजे येड्या 5-5 किलोच पोतं घेऊन चाललोय खाली. किती वाजता पोहोचलोय आपण? 3. मित्रांनो आम्ही 3:15ला ट्रेक चालू केलाय. आता बघूयात किती टाइमात वरती निघालो. किती वाजता? 8 वाजता घरून निघालो होतो आम्ही. आणि आता बघू किती वाजता वरती जातो आणि किती वाजता खाली जातो. आता इथून परत आम्हाला कळसूबाईला जायचंय. कळसूबाई आणि स्टे तिथं करायचंय. त्याच्यामुळे आता आम्ही मोठ्या ढांगाटाकी दोघं बी निघालो. आता ह्यातलं कोण पहिल्यांदा काटाळते, आता ह्यातलं कोण पहिल्यांदा काटाळणार ते तुम्हाला तर माहितीच आहे. धाप लागते का? येते नाही. आम्ही 50 गाळ झालेलो आहोत. आपण बरोबर सनसेटला गडावरती जायचं. ओके. 2024 ची एंडिंग आपली. एंडिंग स्टार्टिंग गडावर. आणि स्टार्टिंग कुठं करायची? कळसूबाई शिखर. येस. उद्या सनराईजला तिथं. ओके. सनसेटला इथं. 2024 बाय बाय. असं पण 2024 मध्ये स्ट्रगल चाललं होतं. ते स्ट्रगल आम्ही शेवटच्या दिवशी पण करत आहोत. खूप काही शिकलोत. गडाचा रोड सापडताच आमच्या बाबा 2 तास नुसतं वळणे नुसतं हेच करीत होतं. अरे भाऊला वळणं पाहिजे ते. अरे भाऊ एवढे वळणं बघितले. अरे भाऊ नको बोलला रे वळणं. आता कसे वळणं होते हरी काय सांगायचं तुला. हे तर बघ आता कसलाय मागं रोड. ही जरा दहशत नाही. पावसाळ्यात पाणी येत असेल कारण. हो ते भारी. काय व्ह्यू आहे. दगड त्यामुळे ढासळ्यात सगळे. 40 मिनिटं चाललो का आपण? 40 मिनिटं चालून आता आम्ही आलोय अशा ठिकाणी ज्या ठिकाणी धरायला आहे. आता ह्याच्या मार्फत आता आम्ही वरती गड सराई करतो. आईला पायऱ्या बाहेर येत इथं वरती जायला लोखंडाच्या. हे माझी पण मेहनत घेतलाय तुला पण. तिथं बघा असं चढायला केलेलं आहे वरती जायला.
त्याच घाम झाला आमचा. राजुरी कुठे? इकडे रोड कुठे जातो? पुढे गाव ते काय रस्ता दिसतोय का तिकडून आपण आलो का? नाही इकडून आलो आपण. इकडून जायचं आपल्याला. कोणी दगड घेऊन जात नाही हे असं कोरलेलं दगडाचा काय विषय का? कोरलेलं लाल दिसतात म्हणून घेऊन जाते. हा लोकांना कसले शौक आहेत काही? कोणची वेब सिरीज आहे? इकडून एक रस्ता आहे का खाली? नाही इकडेच जायचं खाली. कारवी काय माहितलं का? कारवीच आहेत. नाही कारवी नाही पण लय बारीक बारीक आहेत रे. मस्त आहे. सुगंध घे ना याचा. लग बाबा भारी येतोय. जंगलातल्या फुलांचा काय भरवसा नाही. अरे आपण सध्या जंगली झालो. अरे बाळा पूर्व भरोसा ठेवा लागणार सध्याच्या काळात. विषारी असल्या इथं झोपावं लागेल. नाही रे आपल्यापेक्षा जास्त विषारी कोणती इथं. चावलास का परत? चावावं लागतं रे तुला. मी चावण्याचा कोर्स केलाय. काय म्हणला परत? बन लेकरू माझं प्लॅन फिक्स करते व्हिडिओ काढण्याच्या नादात. आता बघ बाळा कसलं पळतोय मी. काही विषय हार्ड पण हरी भाऊ थांबे. ड्रिंक पेलास ना? अरे तू हे खड्डे बघ ना कसले पडलेत का पाण्याचे. एनर्जी ड्रिंक पेलास ना? पिलो बोलत राहतो. अरे कसा विषय माहिती का? या मॅन मी इमॅजिन काय आपण सध्या हरिश्चंद्रगडावरती पोहोचला. कसं वाटन तुला? एक नंबर. फक्त मला सनसेट बघू दे. सनसेट तर बघायचं 2024 खांद्या. काही चहाच का फक्त? धंदा होतो तेवढा 1000-1500 दररोज. काय गाडी लाखो जात. होय भारी राव. मग मागे आम्हाला उशीर होईल. तिकडे नाही जायचं. इकडं वरती जायचंय. फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलोय हरिश्चंद्रगडावर. तुम्हाला मंदिर दाखवतो. ते बघा तिकडे त्या साईडला मंदिर आहे. आम्ही ह्या साईड सगळ्यात जास्त खुश माणसं म्हणजे आम्ही ह्या साईडवरून चालत आलो तर. आणि आता वाजले 4:30 म्हणजे 2:15 आम्ही ट्रेक चालू केला. कम्प्लीट 1 तास आम्ही ट्रॅक मारला. 1 तास नाही थोडा जास्त झालाय. पण 1 तासच तिकडे होत असते. उतरायला किती टाइम लागणार आपला? 8 तासात उतरू ना. नाही रे 20 मिनिट. जाऊ का? उडी मारू मी इथून खाली.
फायनली मित्रांनो मी आणि तुषार मंदिरापाशी पोहोचलो. तर आम्ही आताच दर्शन घेतलं आणि आता इथला सगळा परिसर बघितला. तिथं मोठी पिंड आहे खाली, ती बघितली दाखवली खालची. दाखवली त्यांना. चावलास का? गबरे चाव्या कसं बनवलेला का? नको अरे डबल 2 मिनिटं थांब, चालूच आहे ना. आमचं आता सगळं दर्शन वगैरे सगळे व्यवस्थित झाले. आम्ही पिंड वगैरे ते सगळे बघितले. पुढे आता खाली निघालो तर आता खाली गेल्यावरती काय गाडी घेणार आणि कळसुबाईच्या पायथ्याला जाणार. नाईस मध्ये काय नाहीच करते मगासपासून. राहिलं गेले माझं. तुषार साबळे अरे कवर काम पुसतोसला का? मला काय माहिती. मित्रांनो आता आम्ही गड उतरून खाली आलो तर आता का कुठं जायचं आपल्याला? आता सध्या डायरेक्ट गाडी ती म्हणताना का प्रत्येक वेळेस बोलताना आणि कळसुबाई शिखरला जायचं. ते म्हणताना प्रत्येक वेळेस बोलताना तेच सांगते कळसुबाईला जायचं, कळसुबाईला जन्नत जायचं. मध्ये जायचं, जन्नत. कसं वाटलं पण माझ्यासोबत ट्रेकिंग करून? मस्त एकदम वा खूप छान. तो अनुभव मी कधीच विसरणार. पुढच्या वेळेस येणार ना माझ्यासोबत? हो नक्कीच. तू बोलवलं. चला मित्रांनो, चला आमची ही तू बोलवलं trekking ते येईन पण. अरे आमची इथली ट्रेकिंग संपली. ए कुठं संपली? गाडी बसायचंय आपल्याला. जाऊ ना, बसू गाडीवरती, बसू पाणी बिणी पिऊ आणि निघू. नॉईस मध्ये. मित्रांनो आम्ही हरिश्चंद्रगडावर निघलेलो झालाय साधारणतः किती 1 तास झाला असं ना आपल्याला. 1 तास झालाय पण आम्हाला अजून काय राहतो कुठं सापडलं नाही. इतरी तर चालू अजून 20 किलोमीटर सांगितलं. जातो तिथं स्टेचं काय नियोजन आहे का नाही काय बघ तुझं. सगळं आहे ना. इथे खाली आले होते मागाशी हा आणि त्यांना लोकेशनला आहे ना मॅपला 2 रूट दाखवतोय ना. हा एकदा हा आम्ही त्या साईडला गेलो तिथं होतं फर्स्ट. आणि तिथे गेल्यावर मॅप वरती डायरेक्ट बंद झालं. म्हणलं आता कुठल्या घरात जायचं बाबा आपण. मग तिथून इथे वरती यायचं राहतंय पण 2 व्हीलर आपली गाडी नाही आहेत मग पायी यायला. हा तेवढं सकाळची हा इथंच ठेव. नाही इथेच. मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलोय कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी. आणि ह्या इथं टेंट त्यांनी लावून दिलेला आहे आम्हाला. आता आम्ही इथंच रात्र काढणार आहेत आणि सकाळी साधारण 3 वाजता आम्ही ट्रेक चालू करणार आहेत. पळून गेला 3:30 वाजता जायचं. काय कामच नाही, त्यामुळे सांगत असतं व्यायाम बिम करीत जा म्हणजे पाय साथ देते. आणि आता ते जेवण आणायला गेलं, जेवण वगैरे करतो आणि झोपतो निवांत. जेवणाचं आणखीन माहित नाही ना मला काय ते. मित्रांनो तुम्हाला जर कळसुबाई शिखराच्या पायथ्याला स्टे करायचा असेल तर इथं कमीत कमी पैशात टेंट आणि जेवणाची खूप भारी सोय आहे. मित्रांनो आता वाजलेत 10:30. आम्ही जेवण वगैरे ते सगळे केले. आत्ताच इथं शेकोटीला मस्तपैकी शेकलो. आता हातपाय सगळे गरम केले. तर आता झोपतो आम्ही टेंटमध्ये निवांत आणि सकाळी 3 वाजता करेक्ट ट्रेक चालू करणार आहेत. तर भेटूया आता सकाळी.